नमस्कार, मी जानवी सावंत. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत आहे. 10वीच्या परीक्षा नुकत्याच झाल्यात आणि आता पालकांना वेध लागलेत विद्यार्थ्यांच्या ऍडमिशनचे. आणि म्हणूनच आज आपण 10वी नंतर एनडीए मधून राष्ट्रसेवेचा प्रवास या विषयावरती बोलणार आहोत. आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत तेजस सर आणि ब्रिगेडियर संग्राम दळवी. सर, तुमचं दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत. तर विषयाला सुरुवात करण्याआधी आपण पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. आपल्या सोबत आहे तेजस सर. राष्ट्रसेवेच्या प्रखर ध्यासातून तेजस सरांनी वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी यशोतेज अकॅडमीची स्थापना करत हजारो कॅडेट्सना एनडीए पर्यंत पोहोचवण्याचा संकल्प केला. ख्यातनाम गणित शिक्षक म्हणून त्यांनी असंख्य विद्यार्थ्यांना दिशा दिली. आज वायटीएने 10 गौरवशाली वर्ष पूर्ण करत एनडीए साठी महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी फीडर इन्स्टिट्यूट म्हणून ओळख निर्माण केलेली आहे. तसेच आपल्या सोबत आहे संग्राम दळवी सर. तब्बल 34 वर्षांच्या गौरवशाली सैन्य सेवेत ब्रिगेडियर संग्राम दळवी, सेना मेडल निवृत्त, यांनी 12हून अधिक वर्ष जम्मू काश्मीरमध्ये एलओसी आणि काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन्समध्ये महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्यात. कारगिल युद्धादरम्यान तुतुर्क सेक्टरमधील पॉइंट 5220 जिंकण्याच्या मोहिमेमध्ये त्यांनी धाडसी नेतृत्व करत कोणतीही जीवितहानी न होता ते ठिकाण ताब्यात घेतले आणि त्या पराक्रमासाठी त्यांना सेना मेडलने सन्मानित करण्यात आले. आज वायटीएचे कमांडंट म्हणून ते कॅडेट्समध्ये ऑफिसर्स लाईक क्वालिटीज विकसित करत त्यांना सक्षम व कणखर अधिकारी म्हणून घडवत आहेत. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. तेजस सर, मी सुरुवातीला तुमच्याकडे येईन. 10वी नंतर एनडीए मध्ये जाण्याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये बरेच संभ्रम असतात, बरेच त्यांना प्रश्न असतात. तर एक मार्गदर्शक म्हणून तुम्ही या सगळ्या पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी एनडीए बद्दल काय सांगाल? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू मॅम फॉर गिव्हिंग दिस प्लॅटफॉर्म. कारण की पालकांपर्यंत पोहोचण्याचा हा सगळा सुंदर प्लॅटफॉर्म आहे. एनडीए परीक्षेबद्दल सांगायचं झालं तर आपण पहिले इंडियन डिफेन्स फोर्सेसबद्दल बोलूया. तर आर्मी, नेव्ही, एअरफोर्समध्ये टोटल ॲक्टिव्ह फोर्सेस 15 लाख आहेत. त्यामधले 40 ते 50,000 हे ऑफिसर्स आता सर्विंग आहेत. तर हे ऑफिसर बनण्यासाठीची सगळ्यात पहिला जो तुमचा स्टेप आहे ती आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी एक्झाम. तर मला एक्झामबद्दल तुम्हाला सांगायला आवडेल. ह्या एक्झामला आपण 2 सेक्शनमध्ये डिव्हाइड करूया. पहिला सेक्शन जो आहे तो आहे रिटर्न एक्झामिनेशन ऑफ एनडीए एक्झाम, जी की यूपीएससी कंडक्ट करतं. हा 900 मार्कांचा पेपर असतो. सो 900 मार्कांसाठी तुम्हाला अभ्यास करावा लागतो. त्यामध्ये 11 वेगवेगळ्या टाईपचे विषय असतात. सेकंड जी स्टेप येते, समजा तुम्ही यूपीएससी एक्झाम क्लिअर केली, सेकंड जी स्टेप येते ती येते तुमचा एसएसबी इंटरव्ह्यू. नॉर्मली IAS IPS एक्झाम्स असो किंवा बाकीचे एक्झाम असो, यांचा इंटरव्ह्यू चालतो 1 ते 1.5 तास. पण वेन इट कम्स टू एनडीए, त्यांचा जो एसएसबी इंटरव्ह्यू प्रोसेस असते, ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस चालते 4 ते 5 दिवस. आणि त्यानंतर जो तो यामध्ये सिलेक्ट झाला तर तो मुलगा फायनली जाऊन मेरिट लिस्टमध्ये येतो आणि तो एनडीए जॉईन करतो. आता सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं झालं तर कॉम्पिटिशन. यूपीएससी एक्झाम देणारे मुलं आहेत 8 लाख, त्यातनं एसएसबी क्लिअर करणारे मुलं आहेत 400, राईट. आणि रिटर्न एक्झाम क्लिअर करणारे 8,000 आहेत. तर 8 लाख, 8,000 आणि 400. सो वी हॅव टू अंडरस्टँड दिस इज वन ऑफ द मोस्ट डिफिकल्ट एक्झाम. तर आता इथे समजणं काय महत्त्वाचं आहे की या एक्झामसाठी अभ्यास तर फार लागतोच लागतो, दर इज नो डाऊट अबाउट इट. पण इथे लागते सगळ्यात महत्त्वाची पर्सनॅलिटी, आणि याच्यासाठी आपण प्रिपेअर्ड नाही आहोत. 10वीपर्यंत आपण मुलांना शिकवलं की अभ्यास कसा करायला पाहिजे, बट वी नेव्हर टॉट देम की पर्सनॅलिटीसाठी तू काय वेगळं करायला पाहिजे. तर इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. तर याबद्दल आपण आज बोलूया. अगदीच. पण सुरुवातीला ह्याबद्दल आपण बोलणारच आहोत, पण त्याआधी यशोतेज अकॅडमीची स्थापना करावीशी तुम्हाला का वाटली? आणि अगदी लहान वयात म्हणजे 22व्या वर्षी तुम्ही या अकॅडमीची स्थापना केलेली आहे, तर यामागची प्रेरणा काय? मॅम, असं आहे की मी स्वतः ॲस्पिरंट होतो. आय कम फ्रॉम अ टाउन कॉल्ड चिखली, फ्रॉम बुलढाणा डिस्ट्रिक्ट. आता जेव्हा मी सुरुवात केली, मी प्रत्येक वेळी जी यूपीएससीची लेखी परीक्षा आहे ती तर क्लिअर केलीच आहे, पण मी दरवेळी फेल झाला एसएसबी इंटरव्ह्यूमध्ये. आणि मला पर्सनली जे मेजर रिझन वाटतं ते आहे न्यूनगंड. गावाकडच्या मुलांमध्ये सगळ्यात मोठं असतं ते इन्फिनिटी कॉम्प्लेक्स, तो माझ्यामध्ये होता. ह्यानी काय प्रॉब्लेम होतो, आपण स्वतः डेव्हलप नाही करत. तर त्या डेव्हलपमेंटमध्ये कुठेतरी मी मागे पडलो आणि आय फेल्ट की मी आणखी मुलांना डेव्हलप करायला पाहिजे, म्हणून मी ऐश्वर्या अकॅडमीची स्थापना केली. पहिल्या बॅचला 3च विद्यार्थी होते. 3 पैकी 2 मुलांनी यूपीएससी क्लिअर केली, एनडीए रिकमेंड झाले आणि आता ते ऑफिसर्स आहेत. त्यांनी मला फार जास्त प्रेरणा मिळाली आणि त्यानंतर मी बॅचेस चालवत गेलो. पहिली बॅच 3 लोकांची होती, मग 8 लोक, मग 14 लोक, मग 40 लोक. करंटली आता 1000 कॅडेट्स माझ्याकडे आहेत. आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी फीडर इन्स्टिट्यूट म्हणून यशोतेज अकॅडमी आहे. त्यामध्ये ऑब्व्हियसली भरपूर ऑफिसर्स लोकांचाही फार मोठा हात आहे. सर, माझी प्रेरणा म्हणजे माझे विद्यार्थीच होते आतापर्यंत. अगदीच. मी संग्राम सरांकडे येणार आहे. सर, सैन्यामध्ये काम करण्याचा इतक्या वर्षांचा अनुभव आहे आपल्याला, त्यामुळे कॅडेट्ससाठी काम करण्याची भावना जी आहे ती खरंच प्रेरणादायी आहे तुमची. पण मग हे सगळं करत असताना, कॅडेट्ससाठी काम करत असताना वायटीएच का? सर्वात पहिल्यांदा
मी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आधीपासून मला इंटरेस्ट होता. आर्मीमध्ये असताना मी 2 इन्स्ट्रक्शनल टेन्युअरही केलेली आहेत आणि रिटायर झाल्यानंतर मी 4 वर्ष एका चिखलदऱ्यासारख्या मागील भागामध्ये कमांडंट म्हणून एका शाळेत राहिलो होतो. जेव्हा मी तिथे राहिलो तेव्हा मला जाणवलं की आपल्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी खूप चांगली आहे, परंतु बाकीच्या सॉफ्ट स्किल्समध्ये, पर्सनॅलिटीमध्ये ते कुठेतरी मागे पडतात. आणि आपल्या विद्यार्थ्यांना पुढे आणण्यासाठी म्हणजे असे तेजस सरांसारखे बरेच विद्यार्थी आहेत की जे गावाकडून येतात आणि त्यामुळे त्यांना कुठेतरी मनामध्ये न्यूनगंड असतो. तर यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून मी YTA जोडला गेलो. पहिल्या दिवशी मला आठवतं मी जेव्हा YTA मध्ये आलो त्यावेळेला मी पाहिलं की काही विद्यार्थी अभ्यास करत होते आणि त्यांच्या त्या अभ्यास करण्याच्या पद्धतीमुळे मला बरंच काहीतरी स्ट्रायकिंग वाटलं. इतका मन लावून ते अभ्यास करत होते, असे प्रकार मी बाकीच्या गावातल्या शाळेमध्ये बघितले नव्हते. आणि त्यानंतर मी तेजस सरांना भेटलो. त्यांची जी मुलांना घडवण्याची पॅशन होती, दॅट पॅशन वॉज ऑल्सो कॉन्टेजियस. आणि त्यानंतर मी YTAचं कल्चर बघितलं. या सगळ्या गोष्टी तिथे विद्यार्थी स्वतः करत होते आणि हे विद्यार्थी स्वतः करताना ज्या त्यांच्या लिडरशिपच्या गुणांना जो वाव मिळतो ते बघून मी ठरवलं की आपण आता YTA संबंधित राहायला हरकत नाही. अगदीच. सर, तुम्ही जसं म्हणालात की तुम्हाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये आधीच आवड होती, तुम्ही एक शिक्षण तज्ज्ञ आहात, शिवाय हार्डकोर सैनिकही आहात. तर तुमच्या या अनुभवामधून एखाद्या तरुण विद्यार्थ्याला जर सैनिक व्हायचं असेल किंवा ऑफिसर्स बनायचं असेल तर काय क्वालिटीज, काय गुण असणं आवश्यक आहे? खरं तर एका सैनिकासाठी महत्त्वाचे गुण जे ऑफिसर लाईक क्वालिटीज म्हणून ठरवले जातात आणि जे SSB मध्ये सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डमध्ये जे चेक केले जातात असे 19 गुण आहेत. पण त्यापैकी महत्त्वाचे गुण आहेत करेज, फिजिकल करेज, मॉरल करेज, इंटेग्रिटी, ऑनेस्टी, कॉन्फिडन्स, वर्बल एक्सप्रेशन, या गोष्टीवरती आम्ही YTA मध्ये जोर देतो. आता मॉरल करेज, फिजिकल करेज लोकांना माहिती असतं, पण मॉरल करेजमध्ये आपले मुलं बऱ्याच वेळेला मागे पडतात कारण त्यांना त्याबद्दल कधी मार्गदर्शन केलं जात नाही. आमच्याकडे जर का एखाद्याने चूक केली तर त्याला आम्ही सांगतो की तू चूक कबूल कर स्वतःची आणि त्याची पनिशमेंट घे, पण ते दडपण डोक्यावरती ठेवू नकोस. आणि त्याचप्रमाणे कॉन्फिडन्स, आमच्याकडे प्रत्येक मुलगा हा महिन्यातून एकदा जरी 1000 मुलांच्या समोर येऊन बोलतो तर त्यामुळे त्याचा कॉन्फिडन्स वाढतो. ही जी गावाकडची मुलं असतात की ज्यांना एक मनामध्ये न्यूनगंड असतो, त्यांना इतर मुलांच्या समोर येऊन बोलण्यामध्ये भीती वाटते, ती भीती त्या निमित्ताने बाहेर होते किंवा त्यांचं वर्बल एक्सप्रेशन वाढतं. इनफॅक्ट मला बऱ्याच जणांनी असं सांगितलंय की जेव्हा इतर मुलांच्या मध्ये ते YTA मुलं बघतात तेव्हा YTAचा मुलगा हा प्रकर्षाने जाणून येतो की हा काहीतरी वेगळा आहे. त्याचा तो कॉन्फिडन्स, त्याचं एकंदरीत हावभाव, बेअरिंग ह्याच्यावरून कळतं की या विद्यार्थ्याला काहीतरी आर्मीचं किंवा मिलिटरीचं ट्रेनिंग मिळालेलं आहे आणि तो स्वतःला एक वेगळा दिसून येतो. अगदीच. तेजस सर, संग्राम सरांनी इतकं कौतुक केलेलं आहे तुमचं पहिल्यापासूनच. मला सगळ्यात आधी रिझल्ट बद्दल विचारायचं आहे. मग गेल्या वर्षी ऋतुजा वराळेचं नाव आम्ही ऐकले बरंच, शिवाय यावर्षी 30+ सिलेक्शन झालेले आहेत. तर नेहमीच YTA सर्वोच्च रिझल्ट देत आलेला आहे. काय युनिक आहे? मॅम, सर्वप्रथम तर क्रेडिट मला माझ्या मुलांनाच द्यावं लागेल, कारण की YTA मध्ये इव्हेंच्युअली चांगले मुलं येतात. मी असं का म्हणतोय, कारण की YTA मध्ये येण्यासाठी एंट्रन्स एक्झाम असते, त्यानंतर आम्ही हार्डवर्किंग मुलं ऑलरेडी घेतो. बेस्ट पार्ट हा आहे की मुलं जर मला हार्डवर्किंग म्हटले तर त्यांना ट्रेन करणं फार सोपं होतं. मुलांना सिलेक्शनसाठी अगेन 2 क्रायटेरिया आहेत, त्यांना अभ्यास भरपूर करावा लागतो. आता याच्यासाठी अकॅडमी काय वेगळं करतं, तर माझा जो फंडामेंटल क्वालिटी आहे ती आहे अकॅडमिक्समध्ये. पर्सनॅलिटी वाईज आय यूज टू लॅक, पण अकॅडमिक्ससाठी YTAचं कल्चर असं आहे की त्यामध्ये मुलं फार व्यवस्थित डेव्हलप होऊन निघतात. त्यामुळे फक्त NDS परीक्षा नाही तर भरपूर परीक्षांमध्ये मुलं ॲग्रेसिव्हली पुढे जातात. त्यामध्ये मग सिनियर ज्युनियर बॉन्डिंग असो, ओव्हर स्टडी अंडर स्टडी बॉन्डिंग असो, किंवा सिनियर्सचे जे लेक्चर्स असो ज्युनियर्सवरती, टीचर्सचे जे लेक्चर्स असो ज्युनियर्सवरती, आणि सगळ्यात स्ट्रॉंग म्हणजे YTAचं टेस्ट पॅटर्न जे आहे ते सगळ्यात जास्त वर्केबल आहे, म्हणूनच लोक ऑल इंडिया रँक्स काढू शकतात. सेकंड म्हणजे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी आम्ही फार जास्त अपॉर्च्युनिटीज मुलांना दिल्या आहे. युजली काय होतं मॅम की SSB इंटरव्ह्यू हा 5 दिवसाचा असतो, त्यासाठी युजली मुलं 15 दिवसाचं ट्रेनिंग करतात. खरं 15 दिवसामध्ये तुम्ही कधीच दुसऱ्याची पर्सनॅलिटी
अडॉप्ट करू शकत नाही. जसं माझी जर इच्छा असली मला अमिताभ बच्चन साहेब बनायचं आहे, मी नाही बनू शकणार 15 दिवसात. इट हॅज टू बी अ लॉंग प्रोसेस. त्यामुळे आम्ही इव्हेंट्स असे घेतो अकॅडमीमध्ये सो दॅट मुलांना एक्सपोजर भेटायला पाहिजे. हे ते एक्सपोजर आणि त्यांचा अकॅडमिक स्टडी यांचा कंबाईंड एफर्ट इज द रिझल्ट. आणि दॅट इज द रिझन वी आर कन्सिस्टंट फीडर इन्स्टिट्यूट. त्याच्यासाठी येस, माझे 10-10 तासाचे लेक्चर होतात. मुलं सांगतील तुम्हाला कधी वाईट ते न झालं तर आय पर्सनली फील त्यांचे हार्डवर्क आणि वाईटेचं क्युरिक्युलम दिट इज द ओनली रिझन की रिझल्ट आम्ही मेंटेन करू शकलोय. निश्चितच. ब्रिगेडियर सरांकडे येईन मी. सर, आपण बघतो की नेव्ही म्हणा, एअरफोर्स म्हणा किंवा आर्मी म्हणा, काही त्यामध्ये मुलं पुढे असतात, पण आता मुलींना सुद्धा या सगळ्या शाखांमध्ये प्रवेश मिळतो आहे. तर या संधीचा या सगळ्या मुलींनी कसा उपयोग करून घेतला पाहिजे? खरं तर ही खूप सुंदर गोष्ट झालेली आहे. 1992 पासून आपल्या आर्मीमध्ये मुलीची सुरुवात झालेली आहे. आर्मी, नेव्ही, एअरफोर्स तिन्ही ठिकाणी मुलींना संधी मिळालेली आहे. गेल्या 3 वर्षांपासून एनडीएमध्ये मुली येत आहेत. एनडीएमध्ये मुली येत आहेत म्हणजे त्यांना परमनंट कमिशन मिळते. आता ती पहिली बॅच IMA मध्ये आहे, IMA किंवा बाकीच्या इन्स्टिट्यूट्समध्ये आहे. तर यांना ही एक संधी नाही, ती ही एक जबाबदारी आहे. आता या जबाबदारीमध्ये त्यांना स्वतःला फिजिकली, मेंटली दोन्ही प्रमाणे दोन्ही पॅरामीटर्सवरती स्वतःला सातत्याने प्रूव्ह करावं लागतं. आणि असं दिसून आलं आहे की मुलींचा एकंदरीत काम करण्याचा आवाका हा खूप मोठा असतो. त्या अतिशय सिन्सिअर असतात आपल्या कामामध्ये. पहिली गोष्ट अशी आहे की त्यांना मुलांच्यापासून कुठचीही गोष्ट ती वेगळी स्वतःला समजत नाहीत. आमच्या अकॅडमीमध्ये सुद्धा मुली इतक्या सातत्याने काम करत असतात, अकॅडमिक्समध्ये खूप चांगल्या असतात आणि मुख्य त्यांचं एक असं मानसिक धारणा असते की आम्हाला तुम्ही मुलांच्यापेक्षा वेगळे समजू नका, आम्ही मुलांशी कॉम्पीट करू. तर त्यामुळे त्यांच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह स्पिरिटही खूप असतं आणि त्या प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतात. आणि यामुळे खरं तर मुली आता आर्टिलरीमध्ये सुद्धा मुलींना स्थान मिळायला लागलेलं आहे गेल्या वर्षीपासून. फक्त एक कॉम्बॅट आर्म्स तिथे सुद्धा कदाचित ती सुद्धा ग्लास सिलिंग लवकरच तोडली जाईल आणि आता मुली प्रत्येक ठिकाणी स्वतःला प्रूव्ह करण्यामध्ये सक्षम झालेल्या आहेत. मला थोडंसं ॲड करावं वाटेल मॅम. मुलींचं असं असतं की मुली ह्या फार डिसिप्लिन असतात. त्या डिसिप्लिन पण असतात, त्या हार्डवर्किंग पण असतात. येस, वी कॅनॉट इग्नोर. आपण त्यांचे विकनेसेस इग्नोर करू शकत नाही. लेट्स से दे आर नॉट फिजिकल टफ, पण सगळ्यात महत्त्वाची रिक्वायरमेंट जी आहे इंडियन डिफेन्स फोर्सेसची दॅट इज मेंटल टफनेस. मेंटल टफनेस जर मुलीमध्ये असल्यास शी इज इक्वली गुड, कारण की त्यांना डिसिजन ऑफिसर लेवल क्वालिटीचे घ्यायचे आहेत. त्यामुळे जर मुलींनी ठरवलं तर दे कॅन आउट परफॉर्म बॉईज. आणि हे ऋतुजानी पण दाखवून दिलंय. आणि भरपूर दरवर्षीच्या तुम्ही मेरिट लिस्ट बघा, त्यामध्ये मुली सातत्याने परफॉर्म करतातच आहे. ते डेफिनेटली डेव्हलप इन अपकमिंग टाइम. निश्चितच. आणि मंडळी, अशा अनेक मुलींनी या संधीचं सोनं केलेलं आहे, फायदा घेतलेला आहे. आणि इथे YTA मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या या सगळ्या मुलींचं आणि मुलांचंही काय मनोगत आहे ऐकूयात. जय हिंद एव्हरीवन. माझं नाव आर्या कडू आहे आणि मी NDA 156 कोर्ससाठी इंडियन आर्मीसाठी नियुक्तमंत झाली आहे. अकॅडमिक्सच नव्हे तर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी पण यशोतेज अकॅडमीने खूप जास्ती हेल्प केली आहे. जसं 11th मध्ये मी अकॅडमिक कॅप्टन होती आणि 12th मध्ये बटालियन कॅडेट कॅप्टन बनायची सुद्धा मला अपॉर्च्युनिटी मिळाली, ज्यामुळे मला खूप गोष्टींचं एक्सपोजर मिळालं. आम्ही प्लॅनिंग, प्लॉटिंग आणि एक्झिक्युशन सगळं आम्हीच करायचो, ज्यामुळे आमच्यात सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी आणि इनिशिएटिव्ह सारखे OLQs डेव्हलप झाले. जय हिंद एव्हरीवन. माझं नाव यशराज नेवसे आहे. मी इंडियन नेव्हीसाठी NSB विशाखापट्टणममधून रिकमेंड झालो आहे. इथल्या अकॅडमिक्सबद्दल सांगायचं झालं तर मॅथ्स हा सगळ्यात अवघड विषय पण सगळ्यात गरजेचा विषय आहे, जो तेजस सर आम्हाला स्वतः शिकवतात. ते स्वतः रिसर्च केलेले ट्रिक्स आम्हाला सांगतात आणि त्यांचे काही एक्सपिरियन्सेस पण सांगतात. YTA मध्ये एक कॉम्पिटिटिव्ह एन्व्हायरमेंट भेटतं, ज्याच्यामध्ये कुठलेही वीकली टेस्ट असो किंवा मॉड्यूल टेस्ट असो, त्याच्यामध्ये आम्हाला प्रेशर हँडलिंग आणि प्रॉपर एक्झिक्युशन जमतं, जे आम्हाला रिटर्न एक्झाममध्ये हेल्प होतं. YTA मध्ये एक ओव्हरस्टडी आणि अंडरस्टडी नावाची एक कन्सेप्ट असते, ज्याच्यामध्ये प्रत्येक एका सिनियरला एक ज्युनियर कॅडेट अलॉट केला जातो. तो त्याचा प्रत्येक अकॅडमिक्स आणि डिसिप्लिन एन्श्युअर करतो. अगदीच. आपण ऐकलंय की YTA मध्ये प्रशिक्षण घेऊन त्यांना एक वेगळाच उत्साह आणि वेगळीच प्रेरणा मिळते आहे. या विषयासंदर्भात आपण सरांकडून अजून जाणून घेणार आहोत. मात्र वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरुकिल्ली यशाची. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण 10वी नंतर NDA मधून राष्ट्रसेवेचा प्रवास या विषयासंदर्भात बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करता आहेत तेजस सर आणि संग्राम दळवे सर.
तेजस सर, मुळात NDA मध्ये जाताना विद्यार्थ्यांच्या मनात अनेक संभ्रम असतात, भीती असते. बरेच विद्यार्थी त्यासाठी स्वप्नही बघतात, पण काहीच जण यशस्वी होतात. तर मला असं विचारायचं आहे की NDA मध्ये सुरुवातीला प्रवेश घेत असताना तुम्हाला विद्यार्थ्यांमध्ये कोणत्या कमतरता जाणवल्या किंवा कोणत्या उणिवा भासल्या? हा क्वेश्चन तर मी पर्सनली स्वतःशी रिलेट करू शकतो. सर्वात पहिली गोष्ट जी मुलांमध्ये प्रॉब्लेम असतो, फंडामेंटल प्रॉब्लेम ज्याला आपण म्हणतो, तो असतो कॉम्प्लेक्स. आणि हा असतोच. लेवल त्याची वेगवेगळी असू शकेल, कोणाला जास्त असतो, कोणाला कमी असतो, पण दिस नीड्स टू बी टार्गेटेड. एकदा का तुम्ही या कॉम्प्लेक्समधनं बाहेर निघालात, देन तुमची डेव्हलपमेंट खरी सुरू होते. कारण की जसं मी बोललो, NDA मध्ये लेखी परीक्षेसाठी आपण लहानपणापासून ट्रेंड आहोत. 10वी पर्यंत आपण सगळ्यात महत्त्व कशाला दिलंय, तर आपण ते अभ्यासाला दिलंय, स्पेशली भारतामध्ये तरी. त्यामुळे मुलांना अभ्यास करण्याची सवय असते. हां, अभ्यासाचे पण दोन आपण पॅरामीटर्स करू शकतो. एक जो आहे की एक्झाममध्ये मार्क आणण्यासाठीचा अभ्यास आणि दुसरा क्लॅरिटीसाठीचा अभ्यास. बट एक गोष्ट समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. NDAला जर अभ्यासात हुशार मुलं पाहिजे असते तर त्यांनी SSB इंटरव्ह्यू ठेवलाच नसता. भरपूर वेळा असं होतं की मुलं अभ्यासात फार छान असतात, पण ते NDA मध्ये सिलेक्ट होऊच शकत नाही. राईट. त्यामुळे मुलांना अभ्यास हा तर महत्त्वाचा आहे, बट फंडामेंटल प्रॉब्लेम जो आहे तो आहे पर्सनॅलिटीमध्ये. मुलांनी पर्सनॅलिटी डेव्हलप करायला पाहिजे. द वे दे गॅदर द नॉलेज, ह्या गोष्टी त्यांनी चेंज करायला पाहिजे. NDA मध्ये गेल्यानंतर तुम्हाला अभ्यासू ज्ञान काहीच कामात येणार नाहीये. तुम्हाला स्वतःचं ज्ञान अप्लाय करावं लागेल. कॉम्प्रिहेन्सिव्ह नॉलेज आपण ज्याला म्हणतो, ते कोणत्याही मुलाला असणं फार महत्त्वाचं आहे. जर मुलगा YT मध्ये येत असेल किंवा मग तो या फील्डमध्ये जर येत असेल, त्यांनी स्वतःला पहिले इंट्रोस्पेक्ट करायला पाहिजे. स्वतःमधले काय गुण, आपल्यामध्ये काय गुण आर्मी ऑफिसर बनण्यासाठी महत्त्वाचे आहेत, काय आपल्यामध्ये आहेत आणि काय आपल्यामध्ये नाही आहेत, याला म्हणतो आपण इंट्रोस्पेक्शन. एकदा तुमचं इंट्रोस्पेक्शन स्ट्रॉंग झालं तरच तुम्ही यामध्ये डेव्हलप करू शकाल. तर जसं सरांनी सांगितलं की OLQs असतात, ऑफिसर लाईक क्वालिटीज. त्या 15 OLQs मधनं आपल्याला चेक करावं लागेल की माझ्यात कोणत्या आहेत, माझ्या कोणत्या नाही आहे. आणि या OLQचे कुठे इंजेक्शन भेटत नाही. राईट. तर त्या तुम्हाला कुठेतरी प्लॅटफॉर्म गॅदर करून त्यावरतीच डेव्हलप करावं लागतील. तर ह्या फंडामेंटल चुका मुलांमध्ये असतात. आणि मॅम, मला डेडिकेटेडली टार्गेट करावं असं वाटेल. काही मिसकन्सेप्शन पण या मी एक्झामसाठी येणार आहे. होते खरं तर त्याच्याकडे, की बऱ्याच मिसकन्सेप्शन जसं तुम्ही म्हटलात की असतात. फिजिकल टेस्ट द्यायला लागते का, किंवा हॉर्स रायडिंग यावं लागतं का? तर पालकांना याविषयी काय सांगा? मॅम, फार सोपं आहे. ह्या सगळ्या ट्रेनेबल गोष्टी आहेत, है ना. सपोज आज माझं वजन जास्त आहे, मी रोज सकाळी 5ला उठलो, मी रोज 10 किलोमीटर पळालो, डेफिनेटली माझं वजन कमी होणार. आय विल बी वन ऑफ द फिटेस्ट पर्सन इन दी रूम. आता या सगळ्या ट्रेनेबल गोष्टी आहेत आणि हे तुम्हाला NDA शिकवणार आहे. हॉर्स रायडिंग असू द्या, शूटिंग असू द्या, त्यानंतर तुमच्या बाकीच्या फिजिकल फिटनेस असू द्या. दीज आर द रिक्वायरमेंट्स ऑफ दी NDA. NDA परीक्षेसाठी तुम्हाला काय लागणार आहे, तर पहिली गोष्ट अभ्यास, दुसरा म्हणजे पर्सनॅलिटी. ठीक आहे. फिजिकल फिट माणसांनी असायला पाहिजे. आय एम फिजिकली फिट, सर इज फिजिकली फिट. पण तुमच्यासाठी महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टी अशा आहेत की तुम्ही 11वी-12वीचं हे वय आहे. जर NDA झालं नाही तर देअर हॅज टू बी ऑप्शन B. त्यामुळे 11वी-12वीमध्ये तुम्ही अभ्यास भरपूर करायला पाहिजे. त्याच्यासोबत तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलप करायला पाहिजे. तुम्ही बाकीच्या गोष्टीमध्ये जर पडला तर इट विल हॅम्पर युअर अकॅडमिक ग्रोथ अँड पर्सनॅलिटी वाईज ग्रोथ ॲज वेल. अगदीच. मी संग्राम सरांकडे येईन. सर, त्यांनी SSBचा उल्लेख केला बोलताना. तर मुळात UPSC क्लिअर झाल्यानंतर 5 दिवसांचा SSB इंटरव्ह्यू चालतो कॅडेट्सचा. तर नेमका हा SSB इंटरव्ह्यू म्हणजे काय? ही एक अतिशय महत्त्वाची, खरं तर सिलेक्शन म्हणण्यापेक्षा इलिमिनेशन प्रोसेस आहे. 5 दिवसाचा सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्ड, यामध्ये सरकारी खर्चाने तुम्ही सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डसाठी जाता आणि तिथे 5 दिवसाची परीक्षा देता. पहिल्या दिवशी स्क्रीनिंग असतं. आता सगळीच्या सगळी मुलं पहिल्या दिवशी स्क्रीनिंगमध्ये पहिल्यांदा त्यांना एक OIR नावाची परीक्षा द्यावी लागते, ऑफिसर इंटेलिजन्स रेटिंग. आणि त्यामध्ये बेसिकली वर्बल, नॉन वर्बल, लॉजिकल रिझनिंगचे प्रश्न असतात. यामध्ये प्रश्न खूप जास्त असतात, वेळ कमी असतो, तर त्यामुळे स्पीड महत्त्वाचा असतो. त्यानंतर एक तुम्हाला इमेज दिली जाते, त्या इमेजवरती तुम्हाला गोष्ट लिहायची असते, ती गोष्ट इतरांना पटवून द्यावी लागते आणि त्यानंतर एक कलेक्टिव्ह स्टोरी बनवावी लागते. तर त्यामध्ये तुमचे लिडरशिप क्वालिटीज, व्हर्बल एक्सप्रेशन, कॉन्फिडन्स या गोष्टी चेक केल्या जातात. आणि ही पहिली जी स्क्रीनिंग, नावाप्रमाणे स्क्रीनिंग आहे, जी मुलं या स्क्रीनिंगमध्ये पास होतात तेच पुढच्या दिवशीच्या SSBला जातात. आता जनरली असं होतं की पहिल्या दिवशी जर का 120 मुलं बोलवलेली असतील तर साधारणपणे त्याच्यापैकी 30 ते 40 मुलं ही फक्त दुसऱ्या दिवशीच्या स्क्रीनिंग ओलांडून दुसऱ्या दिवशीच्या SSBसाठी जातात. त्याच्यानंतर पुढचे 3 दिवस, स्क्रीनिंगच्या नंतर पुढचे 3 दिवस हे सायकोलॉजी, GTO म्हणजे ग्रुप टास्किंग ऑफिसर आणि इंटरव्ह्यू या गोष्टींवरती दिले जातात.
सायकॉलॉजी ह्याच्यामध्ये ही सायकॉलॉजी खूप महत्त्वाची आहे. कारण जी लीडरची सायकॉलॉजी आहे, इट ऑलवेज रब्स ऑन टू द ट्रुप्स. एखाद्या बटालियनचा अटॅक सक्सेसफुल होईल की फेल्युअर होईल हे त्या लीडरच्या सायकॉलॉजीवरती बरंच अवलंबून असतं. तर त्यामुळे त्या लीडरची सायकॉलॉजी ही मुळातली चेक करणं खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी बरेचसे प्रकार असतात, सायंटिफिकली प्रूव्हन प्रकार असतात, त्यांना वर्ड्स दिले जातात, निगेटिव्ह वर्ड्स असतात त्याच्यामध्ये, मर्डर, सुसाईड, फ्लड्स. आता तुम्ही कशा रीतीने स्वतःला एक्सप्रेस करता, कशा रीतीने तुम्हाला जे इमेजेस दिलेले असतात त्या इमेजेसवरती तुम्ही स्टोरी तयार करून कशा रीतीने तुमची सायकॉलॉजी वर्क होते या गोष्टींवरती भर दिला जातो. तुमचे वेगवेगळ्या सिच्युएशन दिल्या जातात, तर तुम्ही त्या सिच्युएशनमध्ये स्वतःला कसे रिॲक्ट करता ह्याच्यावरती तुमची सायकॉलॉजी टेस्ट केली जाते. त्यानंतर असतो ग्रुप टास्किंग ऑफिसर. तर यामध्ये बरेचसे अडथळे असतात आणि त्या अडथळ्यांना तुम्ही कशा रीतीने पार करता ह्याच्यामध्ये सिंगल अडथळे असतात आणि तुम्हाला कलेक्टिव्हली इतरांना घेऊन, इतर कॅडेट्सना घेऊन ते अडथळे पार करावे लागतात. तर यावेळेला तुमची इतरांच्या बरोबरचं ग्रुप डायनॅमिक्स, तुमच्या लिडरशिप क्वालिटीज या चेक केल्या जातात. आणि या सर्वात शेवटी असतो इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूमध्ये तर तुमची पूर्णच्या पूर्ण जन्मकुंडली चेक केली जाते आणि त्यामध्ये तुम्ही आत्तापर्यंत काय केलेलं आहे यावरती सगळे प्रश्न याच्यावरती असतात. आणि तुम्ही ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या का केल्या आहेत आणि कशा रीतीने केल्या आहेत, किती सिन्सिअरली केल्या आहेत ह्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आता ह्याच्यापैकी बरेचसे गुण जे आहेत हे मूलभूत नसतात, हे तुम्हाला डेव्हलप करता येतात. आणि त्यासाठी YTA आम्ही मुलांच्याकडून तयारी करून घेतो. जसे यावेळेला आम्ही गणेशोत्सवामध्ये केला होता की विद्यार्थ्यांनी टँक्स, गन्स, मिसाईल्स यांचे मॉडेल्स बनवले आणि त्यांचे मॉडेल्स प्रस्तुत केले, त्यांनी प्रेझेंटेशन दिलं. याच्याबरोबर त्यांना आपल्या ॲडव्हर्सरीकडे कुठच्या प्रकारचे मिलिटरी हार्डवेअर आहे ह्याच्याबद्दलची माहिती त्यांना विचारली जाते आणि ह्याच्याबद्दलही ते रिसर्च करतात. तर यामुळे काय होतं की त्यांचं सर्वांगीण नॉलेज वाढतं आणि ते स्वतःला जास्त कॉन्फिडेंटली प्रेझेंट करू शकतात. तर SSBसाठी आम्ही जी मुलं रिटन टेस्ट पास होतात त्यांच्यासाठी तर वेगळा SSBचा कॅप्सूल करतो, पण 11वी पासून त्यांची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या भागावरती आम्ही खूप जास्त लक्ष देतो आणि त्यामुळे हा रिझल्ट आमचा जाहीर आहे. अगदीच सर, मला वाटतं जे आपले प्रेक्षक आपल्याला ऐकतायत त्यांना NDAच्या सगळ्या प्रोसेसबद्दल आणि एकूणच SSB इंटरव्ह्यू बद्दल सुद्धा बरीच माहिती मिळाली असेलच. तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. थँक्यू मॅम. तर गुरुकिल्ली यशाची मध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.